आजची रेसिपी आहे चिकन। चला तर मग आता आपण सुरुवात करून घेऊया। 2-3 पाण्याने चक एकदम मस्तपैकी चिकन धुवून घेऊया। चिकन धुतल्याच्या नंतर त्याला मस्तपैकी कढईमध्ये टाकून घेऊया। कढईमध्ये टाकल्याच्या नंतर त्यात हळद मीठ चवीप्रमाणे टाकून घेऊया। मीठ टाकल्याच्या नंतर त्याला मस्तपैकी खालीवर करून घेऊया चिकनला। मग झाल्यानंतर त्याला मस्तपैकी झाकून ठेवूया। कांदा टाकूया। कांद्याने मस्तपैकी चिकनला चव येते। कांदा टाकल्याच्या नंतर त्याला झाकून ठेवूया जरासं हलवून, म्हणजे जेवढं पाणी चिकनला सुटतं तेवढ्या पाण्यात आपण ते शिजून घेऊया। शिजल्याच्या नंतर अजून तेल टाकू, अजून फ्राय करून घेऊ आणि नंतर मग अजून त्यात 1 ग्लासभर पाणी टाकून घेऊ, अजून झाकून ठेवू आणि मस्तपैकी चिकन शिजून घेऊ। मसाला काढून घेऊया। कांदा, टमाटर, अद्रक, लसूण, कोथिंबीर सगळं वाटून घेऊया मिक्सरला। वाटल्याच्या नंतर गरम तेलात टाकूया मसाला। ग्रेव्ही टाकल्याच्या नंतर घरगुती काळा मसाला टाकूया। दुसरा मसाला टाकायची जरूरत नाही घरगुती मसाला टाकल्यावर। आणि चिकन त्याच्यात टाकून घेऊया। चिकन टाकल्याच्या नंतर मस्तपैकी थोडं तेल सुटेपर्यंत अजून फ्राय करून घेऊ। नंतर त्याच्यात जेवढा रस्सा लागतो तेवढं पाणी टाकून घेऊया। त्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेत आहे। पाणी टाकून घेतलं। आता मस्तपैकी 5 ते 6 मिनिटासाठी मस्त तरी येईपर्यंत शिजून घेऊया भाजी शिजत आहे। तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला किती मस्तपैकी तर्री आलेली आहे। चला आपण ताट वाढून घेऊया। ताट वाढून घेतलं मी। बघू शकता तुम्ही आजची रेसिपी। आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।